रजनीची आपण आता सुरुवात करणार आहोत। नक्कीच या ठिकाणी पंचांना देखील सूचना दिल्या असेल, परंतु आमच्याकडून देखील आम्ही सूचना देतोय की 15 मिनिटांमध्ये पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं ही कंप्लीट झालीच पाहिजेत। ही पंचांकडून सूचना तुम्हाला दिली गेली असेल, परंतु आमच्याकडून देखील आम्ही देतोय, कारण आता मात्र जास्त उशीर होता कामा नये या अनुषंगाने आपल्याला विनंती असेल। एका बाजूला शिवसाई शेलू तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत श्री गणेश निलेश स्मृती कोपर या दोन संघ दरम्यान आता मात्र आपण बघणार आहोत सी गटातील हा सामना। आपण बघितलं होतं या अगोदर 2 संघ झाले होते, 2 सामने झाले होते, ते ई गटातील होते। सी गटातील आता मात्र हा पहिला सामना प्रेक्षकांना या ठिकाणी आपण बघतोय जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं मान्यवरांचं स्वागत करतोय। पहिला चेंडू सलामीचा गोलंदाज प्रशांत मसने आणि सलामीची जोडी प्रितेश पाटील गोविंदा पाटील। दोनही पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात होतं, एकवटून या ठिकाणी अपील केलं जात होतं आणि सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस थोडीशी चूक होती आहे आणि या चुकीचा फायदा उचलला, सिंगलचा कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलाय। सलामीचं पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर गोलंदाज प्रशांत मसने शेलू संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण बघतोय 4 धावा आम्ही कमिटीला सांगा। इथे मात्र पुन्हा एकदा चूक केली या क्षेत्ररक्षकाने, हा चेंडू मात्र जाईल दन 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 करीत सीमारेषा पार। या क्षेत्ररक्षकाला चकवत चौकार। तर शेलू संघ तुमचा 12वा खेळाडू इथे मात्र टुर्नामेंटचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग आणि तुमचा 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी दिली जाईल। काल चांभारली संघाला अशाच पद्धतीने आम्ही पेनल्टी दिली होती। या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, कंपल्सरी ड्रेसिंग हे नियमच आहे आणि अशा परिस्थितीत तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही आयोजकांनी आम्हाला सांगितलंय आजकाल ही शिस्त लागणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, कारण आम्हाला सूचना देणं असं आवश्यक असतं, परंतु आरसीसी पेट या संघाला देखील पेनल्टी दिली होती, कारण त्यांचा देखील 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नव्हता।
तर नक्कीच या ठिकाणी दोन चेंडूची पेनल्टी देण्यात आली आहे. थोडासा सुधार करण्यात आलाय, थोडीशी सल्लामसलत, कारण या गोष्टी होतात. क्रिकेट म्हटल्यानंतर बऱ्याचशा चर्चा होतात, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे की जिथे चर्चेला विराम नसतो. आणि वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 चेंडूंची पेनल्टी देण्यात आलेली आहे ती शेलू संघाला. आणि बघूयात 24 चेंडूंचा खेळ असेल, परंतु शेलू संघाला जे काही टार्गेट मिळेल ते 22 चेंडूमध्ये पूर्ण करावे लागेल जर का त्यांना सामना जिंकायचा असेल तर. वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. आपण बघतोय एका बाजूला शिवसाई शेलू संघ, ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आमंत्रित केलं, ते श्री गणेश निलेश स्मृती कोपर संघाला आपण पाहतोय जितेश मामावकर, प्रितेश पाटील, त्यानंतर गोविंदा पाटील, हे 2 खेळाडू आपण बघतोय सलामीची जोडी या ठिकाणी खेळ करते. 4 चेंडूचा आतापर्यंत मित्रांनो खेळ संपन्न झालाय. 4 चेंडू मागे धावा जमा झाल्या, त्या तब्बल 6-1 चौकार पाहायला मिळाला होता. गोळीच्या वेगानं लॉंगांच्या रिजन मध्ये काय जबरदस्त पद्धतीने फटका हाताळला होता तो फलंदाज प्रितेश पाटीलनं. परंतु त्यानंतर आपण बघतोय 2 चेंडू निर्धावी त्याने खेळलेत. पॉवर प्लेचा पहिलं षटक प्रगतीपथावर नारपोली एंड कडून या ठिकाणी आपण बघतोय मारा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशा परिस्थितीत प्रशांत तयार. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिलाय सरळ, लॉंगत लॉंग षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त स्ट्रोक्स होता, आपण बघितलं होतं, चेंडूची पाहणी केली, वेट अँड वॉच क्रिकेट खेळलं. स्टँड अँड डिलिव्हर मध्ये आपण बघितलं खडेखडे स्ट्रोक्स लगावला आणि चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑन लॉंगअपच्या मधोमध, अगदी सरळ या ठिकाणी आपण बघितला हा चेंडू, हा स्ट्रोक्स खेळला तो फलंदाज प्रितेश पाटीलनं आपल्या संघाला पोहोचवले तो आतापर्यंत 12 या अंकावरती. पॉवर प्लेचा पहिला षटक शेलू संघाचा गोलंदाज प्रशांत गोलंदाजी करतोय, परंतु जबरदस्त फलंदाजी प्रितेशची. इथे मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, यावेळेस मात्र चेंडू जाईल सरळ काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये, आलेला दुसरा मोठा स्ट्रोक्स षटकार. खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर काय जबरदस्त कमबॅक केलं या फलंदाजानं. असं म्हणतात ना की रस्ता क्रॉस करताना सुरुवातीला दोन्ही बाजूला बघा आणि मगच रस्ता क्रॉस करा. तशाच पद्धतीने या ठिकाणी हा खेळाडू सुरुवातीचे 4 चेंडू त्यांना या ठिकाणी जपून खेळले, परंतु त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं जो तडाखा लगावला, बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. मी विनंती करतो या ठिकाणी कडाव संघ आपण जर उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आम्हाला द्यायची आहे, विनंती असेल कडाव संघाच्या सगळ्या खेळाडूंना. आणि यानंतरचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, एक मोठी लढाई. या परिसरातील एक दिग्गज संघ म्हणून ज्याची ओळख तो उत्कर्ष सावळे, त्यांच्या उपक्षक आपल्याला पाहायला मिळेल तो कडाव संघ. कर्जत मधील एक दादा संघ म्हणून ज्याची गणना केली जाते तो कडाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि तशाच पद्धतीने आपण बघतो नेरळ परिसरातील हा शेलू संघ आणि आपल्या पनवेल तालुक्यातील एक चांगली या ठिकाणी आपण बघतोय गव्हाण संघ, या 2 संघा, कोपर संघ, या 2 संघाविरुद्ध आपण बघतोय ही झुंज पाहायला मिळते. पहिलं षटक संपन्न झालं, पहिल्या 4 चेंडूंमध्ये चांगलं प्रतिकार केला होता तो गोलंदाज प्रशांतनं, परंतु शेवटचे 2 चेंडू 2 मोठे स्ट्रोक्स बघायला मिळाले, एक लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मधोमध, दुसरा आपण बघितला मिड विकेटच्या डोक्यावरून 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि परिणाम बघतोय 18 धावा पहिल्या षटकाच्या अंती जमा झाल्या. धनंजय मुकणे नवीन गोलंदाज, धनंजय मुकणे त्याच्या हातामध्ये दुसरं षटक देण्यात आलंय. यावेळेस मात्र ऑन द स्ट्राईक गोविंदा ज्याच्या नावानं ही टीम ओळखली जाते, मोठा स्ट्रोक्स लगावण्याचा प्रयत्न केला होता. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, परंतु इथे मात्र आपण बघतोय काय जबरदस्त या ठिकाणी प्रतिकार केलाय. असं वाटलं होतं झेल घेण्यासाठी संधी निर्माण केली होती, परंतु पहिल्या विकेटचा शोध संपला असता, परंतु तो शोध संपला नाही आणि परिणाम बघतोय जीवनदानाचा फायदा उचलला तो गोविंदानं. दुहेरी धावानं गोविंदा एक आक्रमक ताकदवान म्हणून याची गणना केली जाते आणि त्या गोविंदाला जीवनदान मिळतंय ते 2 धावेनिशी. परंतु बघूयात हे जीवनदान कितपत मागणं ठरेल ते शेलू संघासाठी ते येणारा काळ सांगेल, परंतु सद्यस्थितीला धावफलकावर धावा त्या 20.
20 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय. काय गोलंदाजाचा वेग, अतिशय वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. कारण आपण बघितलं होतं मागच्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाने केलेली चूक ती संघाला कितपत मागणी ठरेल ते येणारा काळ सांगेल. परंतु सद्यस्थितीला धावफलकावर धावा 20. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेस मात्र कार्पेट पद्धतीने चेंडू खेळलाय. चेंडू जाईल मिड विकेटच्या रिजन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा होता. मिळते ती सिंगल आणि या सिंगलने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 21. जबरदस्त पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू थोडासा या ठिकाणी गुडलेनच्या स्पॉटवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दुसरा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आपण बघितलं होतं पुन्हा एकदा खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला फेकून दिला होता सरळ मिडविकेटच्या रेजन मध्ये फलंदाज गोविंदानं. अशा पद्धतीने आपण बघतो 3 या धावसंख्येवर खेळतो तो गोविंदा. तब्बल 18 या धावसंख्येवर खेळतो तो फलंदाज प्रितेश. सलामीचं पहिलं षटक फेकलं होतं प्रशांतनं. 18 धावा खर्ची केल्या. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला थोडासा स्लो केला होता. गोलंदाज धनंजयनं ओळखलं होतं की टायमिंग सुरेख होतंय. अशा परिस्थितीत या बॅट्समनचं या फलंदाजाचं कुठेतरी टायमिंग चुकवण्यासाठी चेंडूला थोडासा स्लोवर डिलिव्हरी पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा फलंदाज फसला. निर्धाव चेंडूची सांगता धावफलक तीर्थ स्थिरावलेलं 21 धावा धावफलकावर. बिनबाद 21. सुरेख सुरुवात. इथे मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने यावेळेस मात्र थोडंसं यावेळेस बघतोय चेंडूला फेकून दिले स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधोमध. तिथे मिळते सिंगल आणि या सिंगलला धावफलकावर धावा मात्र जमा होत आहेत त्या 22. जबरदस्त षटक हाताळण्याचं काम केलंय धनंजयनं. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये जिथे 18 धावा आल्या त्यानंतर तीच धावगती या षटकामध्ये राखली जाईल. परंतु धनंजयनं कुठेतरी या ठिकाणी ब्रेक लावण्याचं काम नक्कीच केलं. आतापर्यंत 5 चेंडू त्याने फेकलेत. फक्त 4 धावा खर्ची केल्यात. एखाद मोठ्या स्ट्रोकची प्रतीक्षा करत असेल या षटकामध्ये तो कोपर संघ. परंतु पाहूयात धनंजय कशा पद्धतीने चेंडू टाकेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोविंदाने चेंडूला उंच उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला. यावेळेस कोणती चूक केली जात नाहीये. फलंदाज गोविंदा बादून तंबूत परततोय. बघतोय आपण पहिला गडी बाद झालाय गोविंदाच्या नावानं, ज्याच्या नावानं आपण बघतोय संघ एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते. परंतु आज दिवस म्हणून प्रितेशचा आहे. 2 षटकार 1 चौकार त्याने लगावलाय. गोविंदानं स्ट्राईक रोटेट जरी केली असती तरी मात्र हा संघ एक मोठी धावसंख्या नक्कीच उभारू शकला असता. परंतु बघूयात कधी कधी म्हणतो ना की एखादा दिवस एखादा फलंदाजाचा नसतो, तो दिवस बनवायचा असतो. आणि अशा परिस्थितीत आपण बघितलं यावेळेस मात्र आपण चेंडू बॅटवर जसा यायला पाहिजे तसा येत नव्हता. परिणाम स्वतःची विकेट गमावून बसला तो गोविंदा. पहिला गडी बाद झाला तो कोपर संघाचा. या ठिकाणी शेलू संघासाठी एकूण धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या तब्बल 22. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या अंती आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 11च्या सरासरीने 22. तिसरं षटक रजत मसने. रजतच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारण करण्यात आलाय. 2 चेंडूची पेनल्टी या ठिकाणी शेलू संघाला आहे. अशा परिस्थितीत आपण बघतोय जे काय टार्गेट असेल ते तुम्हाला 22 चेंडूंमध्ये करेल, कारण 24 चेंडूंचा हा खेळ. इथे मात्र पुन्हा एकदा काय जबरदस्त स्ट्रोक्स लगावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे की नाही. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. सुरेख झेल टिपला जातोय. दुसरा गडी बाद झालाय तो प्रितेशच्या स्वरूपानं. थोडासा मिस्टाइमिंग शॉट म्हणून, कारण आपण बघितलं होतं असं वाटलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला ते जाईल, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला आणि त्या क्षेत्ररक्षकाने कोणती चूक न करता फलंदाजाला बाद करून तंबूची वाट दाखवली. इथे मात्र मिळते दुसरी विकेट शेलू संघाला आणि शेलू संघाच्या वतीने आपण बघतोय गोलंदाज रजतनं पहिल्या चेंडूवर मिळवलेली ही सफलता कुठेतरी अंकुश लावतोय धावसंख्येला, कारण आपण बघतोय 22 धावा धावफलकावर लागलेत. आता मात्र आघाडीचे दोनही फलंदाज तंबूमध्ये जाऊन विसावलेत.
आता मात्र मधल्या फळीतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज प्रतुल पाटील, त्यानंतर अमोल पाटील. तर आपण बघतो या ठिकाणी रजत मसने याच्या हातामध्ये पहिल्या चेंडूवर आपण बघितली होती सफलता प्राप्त केली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार, आलेला हा स्ट्रोक्स षटकार. अमोल पाटीलनं मारलेला हा स्ट्रोक्स असं वाटलं होतं झेल घेतला जाईल का, परंतु शेवटच्या क्षणाला त्या क्षेत्ररक्षकानं केलेली चूक. कारण कधी कधी आपण म्हणतो ना की तुम्ही वाट बघा, तुमच्याकडे तुमची वेळ नक्कीच येईल. या ठिकाणी गोलंदाजांना संधी निर्माण करून दिली होती, पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि या षटकारानं धावफलकावर धावा 28. इथे मात्र पॅडलची पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दांडी गुल केली आहे. तिसरा गडी बाद झालाय तो कोपर संघाचा. अमोल पाटील आपण पाहिलं होतं काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला होता, परंतु यावेळेस कधी कधी प्रेक्षक देखील प्रश्नात पडतात की कशा पद्धतीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. मागचा चेंडू सरळ बॅटने खेळला होता, परंतु यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला आणि दांडीगुल झाली या फलंदाजाची. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय तिसरा गडी बाद झाला तो निलेश स्मृती कोपर या संघाचा. नवीन फलंदाज ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल प्रथमेश पाटील. नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक्षा करतोय तो प्रतुल पाटील, परंतु गोलंदाज काय जबरदस्त कमबॅक रजत मसनेचं. मागच्या चेंडूवर मोठा फटका नक्कीच आला होता, परंतु या चेंडूवर इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला होता, परंतु थोडस मी म्हणेन चूक केले या क्षेत्ररक्षकाने. सोपा झेल होता, असं म्हणतात की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु यावेळेस थोडस लेझी क्रिकेट दाखवलं. आणि 23वा हा क्षेत्ररक्षक असेल ज्यानं हा झेल सोडलाय. आमचे मयूर पाटील आम्हाला सांगतायत या ठिकाणी आतापर्यंत 23 क्षेत्ररक्षकांनी 23 खेळाडूंनी झेल सोडलेत. जबरदस्त लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. नारपोली गावचे हे गुणलेखक अतिशय जबरदस्त पद्धतीनं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांचं मी मनोमनी स्वागत करतोय. आणि इथे मात्र आपण बघतोय रजत ज्यानं आतापर्यंत चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्याला साथ जशी मिळायला पाहिजे तशी मिळत नाही. इथे मात्र आपण बघतोय सर्व क्षेत्ररक्षक घेऊन अपील करतायत, परंतु थोडासा विश्वास कमी. तर बघूया त्या ठिकाणी आतापर्यंत हा चेंडू आता मात्र लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांना बऱ्याच उशिरानंतर आता मात्र कसरत करायला मिळते. कारण आपण बघतोय हा चेंडू टाकला जातो तो स्वैर, आणि या स्वैर धावेने आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 30 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तब्बल तिसरं षटक प्रगती पथावर गोलंदाज रजतचं. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं होतं एकही अवांतर धाव दिली नव्हती. यावेळेस पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडूला थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता. हा स्लोवर बाउन्सर म्हणावा लागेल. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय एकच धाव मिळते. या एकेरी धाब्याने आपण पाहतोय 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तब्बल 10च्या सरासरीने आतापर्यंत चालतोय तो श्री गणेश निलेश स्मृती कोपर संघ. आता मात्र शेवटचं षटक आपण पाहणार आहोत. या शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा येतील ते येणारा काळ सांगेल, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. शिवसाई शेलू नेरळ विभागातील हा संघ थोडासा उशिराने आला, कारण आपण बघतोय बराचसा लांबचा प्रवेश करून हा संघ इथे पोहोचलाय. आणि 7-7-2 चेंडूची पेनल्टी घेऊन आता मात्र एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना दाखवतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनोमनी स्वागत करतोय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय
एक जबरदस्त लाईव्ह कव्हरेज करणारी अतिशय जबरदस्त क्लॅरिटी चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. संदेश पाटील आणि त्यांची सगळी टीम सगळी मेहनत घेत असते, त्यांचं आम्ही मनोमनी स्वागत करतोय. आता मात्र शेवटचं स्लॉगवरचं षटक निहाल शेट्टे, निहाल शेट्टे शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये देण्यात आलंय. पाहुयात निहाल. ऑन द स्ट्राईक मात्र आपण पाहणार आहोत प्रफुल्ल पाटील. हा चेंडू इथे मात्र जबरदस्त पाहायला मिळतो. डीप कव्हर मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार आलेला हा पहिल्या चेंडूवर चौकार. पस्तीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मी विनंती करेन उत्कर्ष सावळे संघाचा संघनायक त्यानंतर कडाव संघाच्या संघनायकाला की आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे, विनंती असेल. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. यावेळेस मात्र गोळीच्या वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या चेंडूला थोडंसं स्लोअर केलं होतं आणि त्याचा परिणाम पाहिला होता. चेंडूला फेकून दिलं होतं बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये आणि तिथे मात्र आपण बघितलं होतं 4 धावा प्राप्त केल्या होत्या फलंदाज प्रफुल्ल पाटीलनं. इथे मात्र आपण बघतोय निहालनं टाकलेला हा चेंडू थोडासा वेगाने टाकला आणि आडव्या बॅटनं मारण्याचा परिणाम या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची फेक थोडीशी खराब होई की नाही, परंतु दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केलाय तोही पूर्ण केला जातोय. जबरदस्त तू महिमा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यावेळेस आपण बघतो जिथे एकही धाव मिळणार नव्हती तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती प्रथमेश आणि प्रफुल्ल या जोडीमध्ये. या दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या 37 कालपासून आपण बघतोय 45-50 धावा जर का जमा केल्या तर संघर्ष या ठिकाणी गोलंदाजांना संघर्ष करण्याची ताकद मिळते. परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या 37. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक्स लगावण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल लॉंगच्या रिजन मध्ये दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जात नाहीये. इथे मिळते ती सिंगल आणि या सिंगलनं आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत जमा केल्यात. कोपर संघानं 45 ते 50 टार्गेट जमा करणं बंधनकारक राहील, कारण आपण बघतो या मैदानाचा विचार केला तर 40 धावा देखील सहजतेने पूर्ण केल्या जातात. परंतु 45 धावा जर का केल्या तर नक्कीच गोलंदाजांना संघर्ष करण्याची ताकद मिळते. इथे मात्र मोठा स्ट्रोक्स आलेला दमदार षटकार. थँक्यू डीजे. आणि आपण बघितलं असेल जबरदस्त स्ट्रोक्स लगावला होता. यावेळेस आपण बघितलं होतं चेंडूला थोडस ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरपिच चेंडू या ठिकाणी टाकला तो गोलंदाज निहालनं आणि त्याचा परिणाम पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या डोक्यावरून आलेला एक जबरदस्त सुंदर स्ट्रोक्स पाहायला मिळाला प्रेक्षकांना आणि या षटकाराच्या साहाय्याने मी म्हणेन कोपर संघ जाऊन पोहोचला तो 44 या धावसंख्येवर. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चूक केली यष्टरक्षकानं. चेंडूला आपण बघतोय आणि ही बाईकच्या स्वरूपाने एक धाव मिळते. आपण बघतोय 45 धावा या ठिकाणी धावफलकावर जमा झाल्या. आता मात्र आपण बघणार आहोत पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि मी विनंती करेन उत्कर्ष सावळे संघाचा संघनायक आणि कडाव संघाचा संघनायक आपण प्लीज टॉस साठी यायचा आहे. उत्कर्ष सावळे त्यानंतर शिवशक्ती कडाव या 2 संघादरम्यान पुढचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. एक मोठी झुंज, एक मोठी लढाई, एक मोठा संघर्ष या नारपोलीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मी विनंती करेन दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी कडाव संघाचा संघनायक उपस्थित झालाय. उत्कर्ष सावळे संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे. एका बाजूला उत्कर्ष सावळे, ऋषिकेश माळी, निशांत माळी, हरेश माळी, अतुल माळी यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत कुशल गुरव आणि त्यांची संपूर्ण टीम.
तर वळतो या ठिकाणी मी विनंती करेन या ठिकाणी आपण टॉस साठी लगेचच जायचंय. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं शिवसाई शेलू संघानं तब्बल रोखले ते तब्बल 45 या धावसंख्येवरती आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडूची पेनल्टी मिळाल्या कारणानं 22 चेंडू आणि गरज असेल ती 46 धाबांची. या 46 धाबा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील याचा धावता देण्यासाठी वळूयात ते पुन्हा एकदा आपल्या परिसरातील एक जबरदस्त हिंदी समालोचक आमचे मित्र ज्ञानेश्वर वाळ यांच्याकडे. हेलो, धन्यवाद. हेलो हेलो हॅलो हेलो 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 टॉस. शिवशक्ति कड़ा विपक्ष उत्कर्ष सावळे के बीच टॉस किया जाएगा. आज के रात का तो बैक टू क्रिकेट दोस्तों. इन एक्शन हम 2 टीमें देख रहे हैं. एक तरफ शिवसाई शेलू तो दूसरी तरफ श्री गणेश कैलाशवासी नीलेश स्मृति कोपर के बीच हाई वोल्टेज मैच, बिग फाइट मुकाबला. 2 गेंदों की पेनल्टी है शिवसाई शेलू टीम को, यानी जो 46 रन बनाने हैं वो 22 गेंदों में बनाने पड़ेंगे बीच मैदान में. शिवशक्ति कड़ा विपक्ष उत्कर्ष सावळे के बीच एक और बिग फाइट मुकाबला. सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी 2024 का इस शानदार कार्रवाई इस नारपोली सरजमीन के ऊपर, और इस कार्रवाई की ये दूसरी रात और दूसरी रात का मुकाबला नंबर 4 है बीच मैदान के ऊपर. एक तरफ शेलू तो दूसरी तरफ टीम कोपर. 22 गेंदे 46 रन, बिग फाइट मैच. 2 प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान में. ऑन स्ट्राइक भावेश कुंभार और अक्षय खारिक. भावेश कुंभार और अक्षय खारिक की यह जोड़ी बीच मैदान में 46 रन बनाने 22 गेंदों में बीच मैदान के ऊपर टीम शिवसाई शेलू को. दोनों भी टीमों को हार्दिक शुभकामना देते हैं आयोजनकर्ताओं की तरफ से. 2 ऑफिशियल्स ऑन फील्ड अंपायर विशाल पाटिल सर और संकेश धुले सर अलीबाग, उनका भी करते हैं स्वागत. और यहां से दूसरा सत्र शुरू होगा. 22 गेंदे मयूर पाटिल 46 रनों का टारगेट खड़ा किया है टीम कोपर ने बीच मैदान के ऊपर शेलू टीम के सामने. ऑन स्ट्राइक भावेश, नॉन स्ट्राइकर इनके ऊपर अक्षय. गेंदबाज अमोल पाटिल. कोपरगांव की आन बान शान अमोल पाटिल के हाथ में गेंद. P1 का ये ओवर. 22 गेंदे 46 रनों का टारगेट यहां से चेस करना है टीम शेलू का बीच मैदान के ऊपर. राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद इस गेंद के ऊपर अटैक किया. अंपायर का इशारा जरूर आया कि ये नो गेंद है, और ऐसे में कैच ड्रॉप हुआ मिड विकेट क्षेत्र में, और 9+2 रन इस गेंद के ऊपर. अगली गेंद होगी फ्री हिट. इस गेंद के ऊपर मिला 3 रन. 3 रन इस गेंद के ऊपर. भावेश कुंभार और अक्षय खारिक की जोड़ी बीच मैदान के ऊपर. शानदार मुकाबला, रोमांचक मुकाबला, हाई वोल्टेज मुकाबला बीच मैदान के ऊपर. एक तरफ कोपर तो दूसरी तरफ शेलू के बीच मुकाबला है. थोड़ी सी देरी हुई शेलू टीम को, इस कारण 2 गेंदों की पेनल्टी आयोजनकर्ताओं की तरफ से, यानी 22 गेंदों में 46 रनों का ये टारगेट इस पहाड़ी मैदान के ऊपर उन्हें पूरा करना है बीच मैदान में. गेंदबाज अमोल पाटिल राइट आर्म ओवर द विकेट से.
इस बार इस गेंद को लॉफ किया, शॉट फाइन लेग को क्लियर किया, गेंद गई यहां से डीप फाइन लेग और स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। बल्लेबाज यहां से भावेश कुमार के बल्ले से शानदार चौवा। भवानी चौका डीजे 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पहली गेंद समाप्त हुई सत्र की 39 रन और गेंदें बची 21 गेंदें 39 का समीकरण बीच मैदान में। उड़ाया इस गेंद को, वाइड लॉन्ग ऑन को क्लियर किया, खिलाड़ी गेंद के नीचे दौड़ रहा है। जीत किसकी होगी? आखिर जीत होगी गेंद की, गेंद गई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। शानदार शुरुआत, जिस शुरुआत की तलाश थी मयूर पाटिल टीम शिव साई सेलू को, वो शुरुआत बल्लेबाज भावेश कुमार द्वारा बीच मैदान में। अमोल पाटिल की बात करें तो पहली गेंद 9+2, उसके बाद चौवा और तीसरी गेंद के ऊपर चौवा। यह 6ठा खिलाड़ी बना इस प्रतियोगिता का जिन्होंने 2 गेंदों के ऊपर 2 चौवे दागे बीच मैदान में। इस बार इस गेंद को खोद के निकाला, शॉट लॉन्ग ऑन में खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड किया। डॉट गेंद की समाप्ति गेंदबाज अमोल पाटिल द्वारा। एक डॉट गेंद, वैसे प्रेशर आएगा शेलू टीम के ऊपर। 22 गेंदों में 46 रनों का टारगेट चेस करना है बीच मैदान में। रोमांचक मैच, हाई वोल्टेज मुकाबला, रोमांचक मैच बीच मैदान के ऊपर। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बल्ले और गेंद का संपर्क नहीं, गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति, डॉट के साथ टोटल वहीं पे 11 रन। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। भावेश और अक्षय की जोड़ी प्रारंभिक बल्लेबाज शिव साई शेलू टीम की तरफ से। एक तरफ पनवेल तहसील की कोपर टीम तो दूसरी तरफ करजत तहसील की शेलू टीम। 2 तहसील के बीच मुकाबला। उठाने की कोशिश, शॉट पॉइंट में खिलाड़ी गेंद के नीचे और यहां से कैच ड्रॉप हुआ। और जीवन दान कितना महंगा पड़ेगा कोपर टीम को, यह आने वाला वक्त तय करेगा बीच मैदान के ऊपर। आसान सा कैच ड्रॉप किया शॉट पॉइंट क्षेत्र में, जो खिलाड़ी तैनात था उस खिलाड़ी ने। और जिस खिलाड़ी की बात करें भावेश, इनफॉर्म खिलाड़ी का कैच ड्रॉप हुआ बीच मैदान में। 1 रन के साथ टोटल बना 12 रन। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। अमोल पाटिल आरंभिक गेंदबाज, नारपोली विलेज एंड की तरफ से राइट आर्म ओवर द विकेट। उठाने की कोशिश यहां से, इस बीच उड़ाया इस गेंद को, ऊंचाई मिली ज्यादा, लंबाई कम, खिलाड़ी गेंद के नीचे था और एक और जीवनदान मिला। यह जीवनदान जरूर महंगा पड़ेगा यहां से कोपर टीम को, क्योंकि आपको 22 गेंद में मैच बचाना है 46 रन। यानी हमेशा मैं कहता हूं टेनिस क्रिकेट में आपके पास यूनिटी होनी चाहिए, एकता होनी चाहिए। एकता के साथ अगर आप खेलो तो कितना भी टारगेट क्यों ना खड़ा हो वो आप चेस कर सकते हो आसानी के साथ। ऐसे में ये मिला 2 और 2 रनों के साथ टोटल बना 14 रन। 14 के ऊपर आ चुका है टोटल। पहला ओवर किया अमोल पाटिल ने, 2 जीवनदान मिले 2 बल्लेबाजों को। पहला मिला भावेश कुमार को, उसके बाद मिला अक्षय खारिक को। 1 ओवर खत्म हुआ, 22 गेंदों में जो 46 रन बनाने थे। अभी यहां से बात करें मयूर, 16 गेंदे और 32 रन चाहिए शिव साई शेलू टीम को। 2 गेंदों की पेनल्टी टीम शेलू को आयोजनकर्ताओं के माध्यम से। यानी पहले सत्र में 24 गेंदें खेली कोपर टीम ने, 45 रन खड़े किए बोर्ड के ऊपर, और दूसरे सत्र में शेलू टीम को 22 गेंदों में 46 रन बनाने हैं। क्या यह टारगेट चेस होगा इस नारपोली सरजमीन के ऊपर? यह आने वाला वक्त तय करेगा। गेंदबाज गोविंदा पाटिल, लेफ्ट आर्म राउंड द विकेट से इस गेंद को डाला, बल्ले और गेंद का संपर्क नहीं, गेंद गए विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति और डॉट के साथ टोटल वहीं पे 14 रन। 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर। गोविंदा पाटिल जिस के नाम से टीम को जाना जाता है। फिर से एक बार शानदार गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, वापसी वाली गेंदबाजी। ऐसी गेंदबाजी की तलाश है कोपर टीम के गेंदबाजों को। और जो ड्रेसिंग रूम में जो खिलाड़ी है ना शेलू के, वहां से प्लीज कमेंट मत कीजिएगा आप। 14 गेंदे 32 रनों की जरूरत है। जो करना है खिलाड़ी अंदर करेंगे, आप कमेंट मत कीजिएगा ड्रेसिंग रूम से।
14 गेंदे 32 की तलाश बीच मैदान के ऊपर, उठाया इस गेंद को, शॉट फाइनल को क्लियर किया, इलाका खाली था और उस इलाके को ढूंढा, बल्लेबाज ने गेंद गई फाइनल बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। भावेश कुंभार के बल्ले से निकला यह शानदार चौवा, और चौवे के साथ टोटल की बात करें मयूर तो 18 के रन स्कोरबोर्ड के ऊपर, 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके, 28 रन चाहिए। भावेश कुमार की बात करें तो 9 गेंदे और 15 रनों की एक शानदार पारी, बीच मैदान में 3 चौवे, 1 डबल और 1 सिंगल के मदद से। गोविंदा पाटिल जिन्होंने पहले गेंदे डॉट फेंकी 2 और उसके बाद चौवा आया फाइनल बाउंड्री के बाहर। सलाह मशवरा किया जा रहा, फील्डिंग में थोड़ी सी बदलाव की जा रही है। जो विकेट कीपर था उसको अभी लॉन्ग ऑफ क्षेत्र में तैनात किया, और जो खिलाड़ी लॉन्ग ऑफ में था वो अभी विकेट कीपर की भूमिका में बीच मैदान में। इस बार बैकफुट के ऊपर जाके स्क्वायर कट खेला, शॉट फाइनल को चीरा गेंद है, और गेंद यहां से गई डीप पॉइंट क्षेत्र में। खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया, तब तक बल्लेबाजों ने छुरा, 2 तीसरे की कोशिश और 3 रन मुकम्मल हुए। और 3 रनों के साथ टोटल की बात करें तो टोटल आ चुका 21 के ऊपर, 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। यानी मयूर बात करें 46 रन जो बनाने थे उनमें से अगर 21 माइनस की जाए तो बचते हैं 25 रन। 25 रन चाहिए अभी, और गेंदों की बात करें तो 12 गेंदे बाकी है, क्योंकि 2 गेंदों की पेनल्टी है। आदरणीय रोहनजी मुंडे यांचं या मैदानामध्ये आगमन झालंय, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय। सोमण्णे गावचे युवा आणि डॅशिंग कार्यकर्ते आदरणीय रोहनजी मुंडे आणि त्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत सोमण्णेच्या विद्यमान सदस्य आहेत असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय रोहनजी मुंडे यांना विनंती केली जाते की आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत। टोटल 22 रन। अभी गेंदे मयूर बात करें तो 10 है और जीत के लिए चाहिए 24 रन। 10 गेंदे 24 रनों की जरूरत। बीच मैदान में रोमांचक मुकाबला, शिवसाई सेलू बनाम पानी, पानी लेके जाना है बीच मैदान में आयोजक। पानी लेके जाना है। 10 गेंदे 24 रनों की जरूरत है, 2 गेंदों की पेनल्टी है शिवसाई सेलू टीम को। ऐसे में 10 गेंदे और ये 24 रनों का टारगेट क्या चेस करेगी शेलू टीम बीच मैदान के ऊपर। शेलू विपक्ष कोपर के बीच हाई वोल्टेज मैच, इसके बाद एक और हाई वोल्टेज मुकाबला। एक तरफ मयूर बात करें तो कुशल गुरा एंड कंपनी यानी शिव शक्ति 11 कड़ाव, तो दूसरी तरफ अतुल माले एंड कंपनी उत्कर्ष सावड़ा टीम। यह मुकाबला हाई वोल्टेज मैच, रोमांचक मुकाबला। 10 गेंदे 24 रनों की जरूरत है बीच मैदान में। तीसरा गेंदबाज कौन सा इस्तेमाल किया जाएगा, कोपर के कप्तान कौन से गेंदबाज का इस्तेमाल करेंगे जो गेंदबाज इस मुकाबले में वापसी करवा सके कोपर टीम की, क्योंकि 10 गेंदे और 24 चाहिए। गेंदबाज प्रीतेश पाटिल, एक और बड़ा नाम टेनिस क्रिकेट का। अमोल पाटिल, गोविंदा पाटिल, प्रीतेश पाटिल, पाटिल ब्रदर्स। 10 गेंदे 24 रन, राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज। बल्ले का किनारा, एक और ड्रॉप हुआ। ये तीसरा कैच ड्रॉप हुआ इस सत्र का। जीवनदान मिला बल्लेबाज को, ऐसे में ये जीवनदान का फायदा उठाना पड़ेगा। 9 गेंदे 24 रनों की जरूरत है बीच मैदान में शिवसाई सेलू टीम को। सरपंच उप सरपंच सदस्य ट्रॉफी 2024 का शानदार कारवा, और इस कारवे का ये दूसरा रात है और दूसरी रात का ये मुकाबला बीच मैदान में। उड़ाया इस गेंद को, ओवर पिच गेंद, ये बड़ा, ये लंबा और ये आसमानी तूफानी सुल्तानी जगह काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर। लेकर रडार में गेंद आई और जैसी बल्ले के ऊपर आई गोली की रफ्तार से गई काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। 9 गेंदे 18 रन, 8 गेंदे और 18 रन, 8 गेंदे 18 रनों की जरूरत है बीच मैदान में। गेंदबाज प्रीतेश पाटिल, राइट आर्म ओवर द विकेट से।
फिर से एक बार उठाने की कोशिश, बल्ले का किनारा लगा, खिलाड़ी गेंद के नीचे, विकेट नंबर पहला मिलता हुआ प्रीतेश पाटिल को। और बल्लेबाज यहां से बात करें तो अक्षय खारीक की पारी समाप्त हुई। टोटल की बात करें तो टोटल 28 के ऊपर। तीन पे रजत मसने, छह गेंदे और 9 रनों का योगदान दिया अक्षय खारीक, आउट होने वाले पहले बल्लेबाज। 7 गेंदे 18 रन बीच मैदान में टीम शिवसाई शेलू को। प्रीतेश पाटिल जिन्होंने पहली सफलता हासिल की कोपर टीम के लिए, क्या वापसी होगी कोपर टीम की बीच मैदान में? 7 गेंदे 18 रन, उड़ाने की कोशिश, बल्ले का किनारा, विकेट कीपर ने इस गेंद को फील्ड किया और यहां से विकेट नंबर दूसरा बीच मैदान से बाहर। आपसी तालमेल में गलती और इस कारण बल्लेबाज भावेश कुंभार की पारी समाप्त। रनों की जरूरत बीच मैदान में। नए बल्लेबाज इनट नंबर 4 पे कुमार पाटिल, 6-18। कुमार पाटिल आउट। यहां से बात करें तो बीच मैदान में नए बल्लेबाज, 6 गेंदे 18 रनों की जरूरत बीच मैदान में टीम शिव साई शेलू को। रोमांचक मुकाबला, टेंशन का माहौल है इस मुकाबले में। 6 गेंदे 18 रन। इस बार इस गेंद को खेला कारपेट ड्राइव के जरिए, कलयुग के माध्यम से स्टीयर किया, गेंद गई यहां से डीप में, प्रोटेक्शन था इस गेंद के लिए। बाउंड्री राइडर तैनात था, 2 रन मुकम्मल हुए। 2 रनों के साथ टोटल की बात करें मयूर तो 30 के ऊपर टोटल आ चुका है। अभी गेंदें बची है 5 और जीत की बात करें तो 16 रन। पांच गेंदे 16 रन। प्रेशर प्रेशर और प्रेशर इस मुकाबले में। इस बार इस गेंद को फिर से एक बार लॉफ किया कारपेट ड्राइव के जरिए। शॉट काउ कॉर्नर में जो खिलाड़ी था उस खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड किया। 1 रन मिला। 1 रन के साथ टोटल की बात करें तो 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। अभी 4 गेंदे बची है और जीत की बात करें तो शिव साई शेलू टीम को चाहिए 15 रन। आदरणीय विजय मस्कर यांचं सुद्धा या मैदानामध्ये आगमन झालं। त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा स्वागत। चार गेंदे 15 रन 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके। 18 गेंदे समाप्त हुई। 2 गेंदों की पेनल्टी है मयूर बाड़ी शिव साई शेलू टीम को। इस कारण 22 गेंदों का यह मुकाबला। 22 गेंदों में से 18 गेंद समाप्त हुए। 4 गेंदे और कंपल्सरी 15 रन बनाने पड़ेंगे बीच मैदान में शिव साई शेलू टीम को। हमारे विजय मस्कर भी इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं, उनका भी स्वागत। 4 गेंदे 15 रन, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम। गेंदबाज मयूर पाटिल। इस बार इस गेंद को लॉफ किया। लोअर फुलटस गेंद थी, खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड किया। शानदार फील्डिंग डीप में। 1 रन मिला, महज सिंगल मिला। सिंगल के साथ टोटल बना 32 रन। जीत के लिए 3 गेंदे और 14 रन। 3 गेंदे 14 रन। कल मयूर हमने देखा था अविनाश वास्कर ने बैक टू बैक 2 छक्के दागे थे जब 3 गेंदों में 13 चाहिए थे आरसीसी पेट टीम को, और उस मुकाबले को जीता था पेट टीम ने। क्या यह मुकाबला जीतेगी शेलू टीम? ये गेंद
अंपायर को जरूर देखा था, शख्स की नजर से खिलाड़ी को लगा कि ये ऑफ स्टंप के बाहर गेंद होगी, मगर ये गेंद आई डॉट। अभी गेंदे 2, 14 रन कंपलसरी। कंपलसरी चेसिंग करने पड़ेंगे 14 रन 2 गेंदों में। इस गेंद के ऊपर बल्लेबाज को कुछ ना कुछ करना था, क्योंकि यह निर्णायक गेंद थी। खिलाड़ी अंपायर डिसीजन इज अ फुल एंड फाइनल डिसीजन होगा। जो डिसीजन अंपायर देंगे वो आपको मानना पड़ेगा। आदरणीय नाना मस्कर साहेब सुद्धा व्यासपीठावरती आलेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात। सर्व पाहुण्यांचं स्वागत। 2 गेंदे 14 रन, 2 गेंदे 14 रन। गेंदबाज मयूर पाटिल राइट आर्म ओवर द विकेट से, एक और डॉट। मुकाबला एक तरफा, एक अंतिम गेंद और जीत के लिए 14 रनों की जरूरत है। महज मयूर पाटिल बात करें तो औपचारिकता बची है इस मुकाबले में, मगर 22 गेंदों में मयूर हमने देखा कि इस विकेट की बात करें, इस मैदान की बात करें तो 46 रन बन सकते थे इस मुकाबले में। मगर शेलू टीम के खिलाड़ियों ने कहा गलती की, जो रनआउट के तौर पे विकेट निकाला ना भावेश कुंभार का, वो निर्णायक मोड़ था इस मुकाबले में। अंतिम गेंद डॉट आई मयूर पाटिल द्वारा और इसके साथ इस मुकाबले को जीता श्री गणेश कैलाशवासी नीलेश 11 कोपर टीम ने। जीतने वाली टीम का हार्दिक अभिनंदन और इस प्रतियोगिता में हिस्सा लेने के लिए शिव साई शेलू टीम का हार्दिक अभिनंदन और आयोजनकर्ताओं की तरफ से हम स्वागत करते हैं। शानदार मुकाबला जीता टीम कोपर ने और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच इस मुकाबले के मैन ऑफ द मैच बने प्रीतेश पाटिल, जिन्होंने की 8 गेंदे 19 रनों की एक शानदार पारी खेली और 1 ओवर डाला, 9 रन खर्च किए और एक सफलता हासिल की। प्रीतेश पाटिल बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच। शेक हैंड करना है, एक दूसरे को बधाई देनी है, शेलू और टीम कोपर। आमचे पाहुणे आदरणीय नाना मस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येईल। आदरणीय नाना मस्कर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येईल। प्रीतेश पाटिल, प्रीतेश पाटिल आपण या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी। वेल प्लेड। आदरणीय नाना मस्कर साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित केले जात आहे प्रीतेश पाटिल याला। वेल प्लेड प्रीतेश। नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला आणि तुमच्या संघाला शुभेच्छा आयोजकांकडून, आमच्या पूर्ण कमिटीकडून। यानंतर मॅच असेल शिवशक्ती कडाव विरुद्ध उत्कर्ष सावळे। एका बाजूला कुशल गुरव आणि कंपनी तर दुसऱ्या बाजूला अतुल माळे आणि कंपनी। नाणेफेकीचा कौल जिंकला शिवशक्ती कडाव संघाने। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं उत्कर्ष सावळे संघाला। आमचे रोहन मुंडे सुद्धा आले, त्यांचं सुद्धा स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि यानंतर मायक्रोफोनवर येतील आमचे साथी समालोचक मित्र आणि आमचे गुरु आदरणीय रोशनजी सपकाळ सर। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो,